पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी थोडा आवाज द्या। कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचवेद निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंदहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं आणि प्रस्तुत अभंगा श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं प्रतिपादन वर्णन करतायत। विठ्ठल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर। सजन हो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अगदी सरळ सोपा आहे, बऱ्यापैकी वारकऱ्यांच्या अभंग पाठातला आहे आणि अभंगाची समरसता जर पाहिली तर अभंगाचं गमक जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जगाचा मालक तुकोबारायांच्या घरी पाहुणा आला आणि त्या पाहुण्याला बोलवण्याचं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं सामर्थ्य या अभंगात दिसून येतं। या अभंग निवडण्यामागचं कारण असं आहे, खऱ्या अर्थानं भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा समन्वय साधत कीर्तनाला जोड लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। या अनुषंगाने या ठिकाणी आयोजकांची इच्छा आहे की थोडं छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर शंभूराजे आणि तसंच संत विचारांचा खऱ्या अर्थानं या सगळ्या विचारांचा आपण विचार विनिमय करत अभंगाला जोड देणार आहोत। खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आहे, या आयोजकांचं धन्यवाद आहे। आपण माझी जात धर्म पंथ काही न पाहता या ठिकाणी मला बोलवलं, त्यासाठी तुमचं हृदयातून धन्यवाद आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा यारे यारे लहान थोर, किंवा बाबा सकळांसी येथे आहे अधिकार, अशी अनेक संतांची प्रमाणे देता येतील आणि म्हणून खऱ्या अर्थानं अभंगाची भूमिका थोडक्यात मांडणारच आहे। तत्पूर्वी या कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा, प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी खऱ्या अर्थानं आपल्या श्री क्षेत्र दीक्षीमध्ये चालणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि 41व्या वर्षात पदार्पण करत असताना अतिशय सुंदर नियोजन आहे आणि त्यातील खऱ्या अर्थानं आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या विशेष संपर्कातून नियोजनातून या ठिकाणी माझ्याकडे आली आहे, त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमासाठी श्रोतृवर्ग उपलब्ध आहे, उपस्थित आहे, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। परिसरातून पंचकृषीतून आलेले कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी जेही असतील त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं टाळकरी आहेत, गायक वादक सगळ्यांचं या ठिकाणी हृदयातून मनस्वी असं धन्यवाद आहे। गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर ज्यांनी पहिली चाल गायली, खऱ्या अर्थानं अतिशय गोड आवाजात असे हरिभक्तपरायण या ठिकाणी बोराडे महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे। तसेच महाराजांना साथ केली हरिभक्तपरायण शंभू महाराज आहेत, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गायनाचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद, जोरदार टाळी वाजवा। तसेच हरिभक्तपरायण आप्पांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी पक्वाजाची साथ करण्यासाठी हरिदास महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। महिला मंडळीकडे वाजवली तरी चालती टाळी, काय अडचण नाही, वाजू शकता तुम्ही। हा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पक्वाजाची अतिशय सुंदर ज्यांची या ठिकाणी साथ लाभते, महाराष्ट्रातील नामांकित पक्वाजवादक खऱ्या अर्थानं युवकमित्र हरिभक्तपरायण गोसावी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। आणि खऱ्या अर्थानं हातातलं वजन, गोडवा, लयबद्धता आणि गायकाला समजून घ्यायची पद्धत, यामुळे महाराजांचं नाव मोठं आहे या ठिकाणी। आणि वादकाच्या आणि कलाकारांच्या अंतःकरणात जर नम्रता असेल तो कलाकार कितीतरी पटीनं मोठा असतो, म्हणून खऱ्या अर्थानं नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता असा असणारा गोड स्वभाव महाराजांचा। सगळीच मंडळी या ठिकाणी सगळ्यांचं धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हार्मोनियमची साथ करतायत, अतिशय सुंदर, खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षातनी काहीतरी चांगलं ऐकायला भेटलं आणि असं असणारं आमचे या ठिकाणी काय रासने गुरुजी वास्कर रासने गुरुजी भरत महाराज रासने पंडितजी भरत महाराज रासने, बरोबर ना नाव? घ्या जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी। मला वाटते बाबांचं वय जवळजवळ 65च्या पुढं असेल, 73 आहे का?
म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या तेजवर नाही फसलो मी, बाकी काही नाही, तुमचं वय बरोबर आहे. आणि म्हणून चेहऱ्यावर असणारा अतिशय तेजस्वी आणि ओजस्वीपणा आहे आणि खऱ्या अर्थानं हातात ती जादू आहे की खऱ्या अर्थानं बसणाऱ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीन आणि हा आवाज हृदयापर्यंत जातील. हार्मोनियमचे स्वर असे आहेत, असंख्य दुःख हृदयात असेल तर त्या हृदयात या दुःखाचं सुखात परावर्तित करतं ते स्वरातलं ज्ञान आहे. आणि ते स्वरातलं खऱ्या अर्थानं, आता मी लय तानशेन नाही बाबा, बऱ्यापैकी कानशेनी, लय गायनातलं कळत नाही, फक्त लय गाता येत नाही, पण स्वर कुठं गेला तेवढं कळतं खऱ्या अर्थानं. त्यामुळं सगळी ही स्वरातली मंडळी आहेत आणि हे सगळे स्वर साम्राज्य सगळे इकतं उभं आहे. आणि त्यात आम्ही आता काय, मी लय गाण्याच्या गडबडीत पडणार नाही, सगळी दुरात तुम्हाला सांभाळायची. एखादा वाटलं तर मी एखादा स्ट्रोकमध्ये आधी काढेन, जास्त काय विषय नाही. चांगले गाणारे असल्यावर आता मला काय गायला नाही बोलावलं, 8 दिवस यांना सगळ्यांना कला सादर करायला बोलवली आणि यांची इच्छा आहे की मी थोडंसं बोलावं. त्यामुळे 10-15 मिनटं इकडं तिकडं जाईन. मला सकाळी साताऱ्याला पुन्हा वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी कीर्तन कार्यक्रम अतिशय वेळेत चालू झालेला आहे. 15-1 मिनटं थोडं इकडं तिकडं. खऱ्या अर्थानं आमच्या इकडं 8:45ला विना घेतात, इथं बी घेतात म्हणजे, पण मला यायला थोडा 5-10 मिनटं इकडे तिकडे झालं, त्यात तुमची काय चुकी नाही. गुरुजी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. आयोजक आहेत त्यांचं धन्यवाद आहे. आजच्या या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, हे कीर्तन सेवाचे सौजन्य श्री आदरणीय अशोक संपत चौधरी व श्री आदरणीय प्रशांत सुरेश कदम ट्रॅक्टर्स, आणि खरं त्यांचं धन्यवाद आहे. आजची खऱ्या अर्थानं वाजवा जोरात टाळी, या बात, ही टाळी माझ्यासाठी महत्त्वाची, जोरात वाजवा. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आजचे जे पंगत आहे, अन्नदाते आहेत, आदरणीय श्री दिलीप गणपत चौधरी आणि सायंकाळी श्री आदरणीय रामनाथ सुखदेव चौधरी, खऱ्या अर्थाने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दान होते. सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी समोर जे यूट्यूब चॅनल आहेत, मला वाटतं मराठी वक्ता आणि छंद कीर्तनाचा, पंढरीचा, ठीक आहे चला, म्हणजे पंढरीतच कीर्तन होतं म्हणून म्हणलो. असो, दोन्ही चॅनलसाठी जोरदार टाळी वाजवा. दोन्ही चॅनल आणि मुलं कष्ट करतात, त्यांच्या मागं असंख्य कष्ट असतं. आम्ही त्यांना बळं स्टाईल मारून चॅनल बाजूला काढायला लावायचा, नको लावू, ते आमच्या पळवाट आहेत, त्यांची काही चुकी नाही, लक्षात घ्या. आणि मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे, महाराष्ट्राला काही 5 राज्याला माहिती आहे, इसलिए बाबा मी किसी को डरता नाही. माझं प्रत्येक कीर्तन हे शेवटचं असतं, मला कोणी बोलवलं नाही बोलवलं याच्यावर माझं काय काही चाललेलं नाही, लक्षात घ्या. पण खऱ्या अर्थानं खरं बोलायला घाबरायचं नाही. वारकरी संप्रदायात एक सांगतो तुम्हाला, लक्ष द्या, इतकी सगळी प्रेमळ मंडळी आहे आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. आजचा या चढत्या क्रमाचं कीर्तन तुम्ही मला दिलंय, माझ्या वाणीवर दाखवलेला विश्वास आहे आणि हा विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ करत या ठिकाणी तुमच्यासमोर सेवा मांडणार आहे. आल्यापासून सगळी माझ्या दाढीकनी हार बघतात. ही दाढी काय अफजल खानाची नाही, महाराजांच्या मावळ्याची, लक्षात घ्या. विठाला विठाल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, थोडा इफेक्ट ठेवा. कोप मोड की जर्जर. सजना हो, अभंग अगदी सोपा आणि सरळ आहे. या अभंगाची समर्पकता अशी आहे, खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाला पाहुणा म्हणून बोलवतायत आणि त्या मालकाची अनेक नाव आहेत, त्यातलं ऋषिकेश हे सुंदर नाव आहे. आणि त्या ऋषिकेश नावाला अळवत असताना थोडासा इको कमी करा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी पहिला शब्द अभंगाचा पाहुणा मांडलाय. पाहुणा माहिती सगळ्यांना, आज तुमच्या गावात मी पाहुणा आहे बरं का. आणि म्हणजे तुमच्या गावात मी काय आणि मृत्यूलोकात तुम्ही आम्ही काय, सगळेच पाहुणे आहेत, बरोबर आहे ना, पाहुणे आहेत ना आपण. पण काही पाहुणे भाग्यवान आहेत महाराजजी आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबाराय नक्कीच भाग्यवान पाहुणे आहेत. जर प्रापंचिक विचार सांगितला तर संसाराच्या विचारानं दुर्दैवी पाहुणा आणि भाग्यवान पाहुणा या दोन्हीची व्याख्या सोबत आहे, सरळ आहे. एखाद्या गावात खऱ्या अर्थाने एखादा पाहुणा जावा, आमच्यासारखा एखादा पाहुणा जावा, खूप भूक लागलेली असावी, एखादं घोडभर दूध तरी मिळेल, वाटीभर दूध, ग्लासभर दूध कोणीतरी देईल अशी अपेक्षा व्यक्त करावी. ज्या घरात जावं तिथं आम्हाला जेवणाची इच्छा व्हावी आणि त्या घरातून म्हातारीचं मढं बाहेर यावं, हा पाहुणा दुर्दैवी आहे, लक्षात घ्या. हा पाहुणा दुर्दैवी आहे. मला सांगायचं तुकोबा नेमके कोणते पाहुणे आहेत आणि या अनुषंगानं भाग्यवान पाहुणा आमच्यासारखाच गोसावी महाराज आम्ही सगळी निघावीत, मंडळी एखाद्या गावात कीर्तनाला जावीत, खूप भूक लागलेली असावी आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांची पंगत आहे त्यांच्या घरी जाण्याचा योग यावा आणि सगळी बसल्यानंतर नेमका त्यांच्या घरातला जावई आलेला असावा. त्यांना पुरणपोळीचं ताट आहे, खऱ्या अर्थानं हा सडा समर्जन रांगोळीचं पाठ आहे
आणि या सगळ्या पंचपक्वानाच्या ताटात जावयाबरोबर आम्हीही भाग्यवान ठरावे. हा व्यवहारातला भाग्यवान पाहुणा आहे, लक्षात घ्या. हा व्यवहारातला भाग्यवान पाहुणा आहे. म्हणजे काही पाहुणे दुर्दैवी आहेत आणि काही पाहुणे भाग्यवान आहेत. आता तुम्ही आम्ही कोण आहे याचं कॅल्क्युलेशन नंतर पुढे जाऊन करू. ऐका, मी फक्त अभंग सेवेसाठी निवडलाय. टिपण काढून आलेलं नाही, कागदावर लिहिलेलं कीर्तन नाही. तुमचे चेहरे दिसतील तसं बारी आणणारे, काळजी करू नका. मी बी एक खेडेगावातला मुलगा आहे, या मातीतला आहे, काळ्या मातीत माझा जन्म झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं मला लोक विचारतात तरी आवडीनं, महाराज तुम्ही कुठल्या जातीचे? गड्या मी कुठल्या जातीचा हे महत्त्वाचं नाही, महाराष्ट्रातल्या मातीचा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आम्ही खऱ्या अर्थानं त्या महाराष्ट्रातल्या मातीची, जी माती हे जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ माती आहे, तो महाराष्ट्र जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ महाराष्ट्र आहे. ऐका. आणि मग काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. आता याच्यातलाच तुम्हाला परमार्थातला पाहुणा सांगतो. भाग्यवान पाहुणा ऐकायचा. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनालागी केले नारायण. खऱ्या अर्थानं संजय भाग्यवान ठरला. हे कुणासाठी केलं दादा? हे अर्जुनासाठी केलं. पण हे ऐकायला कुणाला भेटलं? हा, ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनालागी केले नारायण. अर्जुन हे संजय हा भाग्यवान पाहुणा ठरला. आता तुम्ही आम्ही पाहुणेत ना, एवढं तरी आहे ना लक्षात. जायचं का नाही जायचं? पण आपण कुणाचे पाहुणेत माहिती का? जर स्वर देवर हरिविना जन्म नरकची पैजा यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायचा. का वाजवायची सांगतो पुढे. हरिविना जन्म नरकची पैजारा, हे यमाचा पाहुणा प्राणी होय. तुम्ही आम्ही सगळे यमाचे पाहुणे आहेत. याच्या पुढे सांगू का महाराज? काही पाहुणे असे आहेत त्याला यम बी नाही गायला येत. आता जे 90 आहे त्याला यमी नाही गायला. नाही कळलं का तुम्हाला? कोरोनात चांगली माणसं गेली, पियाणारी गेली नाहीत. याचं कारण होतं नाही आता यम देवाच्या दरबारातला आहे, त्याला तस ते आवडते नव्हे. तेव्हा लक्ष देऊन ऐका सज्जन हो. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळे पाहुणे आहोत, पण आम्ही यमाचे पाहुणे आहोत. मग तुकोबा, अरे तुम्ही जो पाहुणा बोलवताय तो नेमका पाहुणा कोण आहे? तो पाहुणा जगाचा मालक आहे आणि त्या पाहुण्याला बोलवण्याचं सामर्थ्य तुकोबांच्यात आहे. तुकोबा आहे साधारण संत नाहीत. या अभंगात जरी ते म्हणले मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तसे नाही ते. अनुरेणू या थोकडा तुका एवढा, तुका राम नाम घेता काफी. मग आता सगळे अभ्यासूच माणसे सोपी प्रमाणे म्हणल्यावर तर ऐकणारी बरी असली की सांगाय बी बरी वाटते. लय बी चिंतनातून बाहेर गेलं की लोक बोलवत नाही. थोडीशी रेंजवाली माणसं आहेत ना, कुठं बी काय बी सांगून चालत नाही. नाही तर आम्ही 200चा ड्रेस घेऊन यायचो बसलेली 10,000ची असायची. ते आमचं गणित जुळत नाही. तिथे बसणारे जर श्रोतेवर्ग चांगला चिकित्सक ज्ञानी आणि ज्ञानवृद्ध असतील तर वक्त्यांनी त्याचं भान ठेवावं. आता छत्रपती शिवाजीराजे सांगणार का? तरुणांनो टेन्शन घेऊ नका, तो माझ्या हृदयातला विषय. ते म्हणजे सांगणारच आहे, महाराजांवर 100% बोलणार आहे. पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे गुरुजी. अभंग घेतल्यानंतर थोडं तरी चिंतन झालं पाहिजे. निदान पहिल्या चरणाजवळ तरी आलो पाहिजे.
कुणाला नाही आवडलं, परमेश्वराला आवडलं म्हणजे बाद झालं कीर्तन. बाकी काय त्यावेळेस हे कीर्तन भगवंताला आवडलं पाहिजे. त्यामुळे एक 15, 20, 30 मिनिटं फक्त चिंतन मांडणारे आणि राहिलेल्या अर्ध्या तासात एक झटका मारताना जाता निकल की फिर. टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी त्या मातीतला आहे, सिंहगडच्या पायथ्याचा आहे मी. खऱ्या अर्थानं हा जबरदस्त राजगड तिकडं, प्रतापगड तिकडं, कोंढाणा तिकडं. ह्या मातीतली माणसं आहे आपण. काय भाग्यवान माणसं आहेत आपण, लक्षात घ्या. बऱ्याच जणांना प्रश्न लोक मला आवर्जून विचारतात, आणि काय जात धर्माचा विचार आहे. आज तुमच्या गावाला का मानलं पाहिजे? तुम्ही जात धर्म संपवला गाड्या. तुमच्या मनात तरी आलं का माणूस मुस्लिम समाजाचा आहे? अहो आई, बसलेल्यांचं रक्त लाल आहे आणि माझं रक्त लाल आहे. तर या जगाच्या पाठीवर एकच जात आहे, ती माणुसकीची. लक्षात घ्या. आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी, कोणत्याही प्रकारचा लाभांश ठेवत नाही ती जात जगातील सर्वश्रेष्ठ जात आहे. आणि म्हणून तुकोबारे जो पाहुणा सांगतायत, तुकोबाराय इथं आले पण इथं येत नव्हते महाराज. बरं का बाबाजी, जगद्गुरु तुकोबाराय इथं येत नव्हते. महाराज म्हणले, विठोबा अरे काय म्हणणं आहे तुझं? विठोबा म्हणला, तुका या अभंगाची पूर्वपीठिका म्हणतोय का? विठोबा म्हणला, तुका तुला जावं लागल. तुका म्हणला, देवा मी जाणार नाही, माझी तुझी लय भांडणं होतील बघ. देव म्हणतो, तुका काय झालं रे? अरे काय नाही देवा, तुझ्या मृत्यू लोकात मला पाठवतो ना, त्या मृत्यू लोकातली लोकले वांगाळ आहेत. वांगाळ कळलं इकडे? आणि वांगाळ नाही कळावा असं होईल. काय म्हणले? तुकोबाराय सांगतात विठोबाला, देवा या मृत्यू लोकातली लोकले वांगाळ आहेत. देव म्हणला, काय झालं तुका? अरे तुझी निवड केली मी. तुका म्हणतो, देवा तुझा बरोबर आहे, पण तू जिथं पाठवतो ना तिथं त्यांच्यातला जर एखादा मोठा झाला की त्याला पहिली मागं वळतात. तुमचं काय म्हणणं आहे? एखादा आपल्यातला जर मोठा झाला ना, ओढणारी माग ओढणारी लांबची नाही गुरुजी, आपलीच येत. काय होतं, कधी तुम्ही एखाद्याला पकवास शिकवावा, परत तेच तुम्हाला म्हणते थाप कशी मारायची. म्हणजे आता हे कसं काय गणित आहे? असं रोज आम्ही घरी घरी माती चोली रोज फिर रे हमको मालूम आहे ऐसाची. म्हणजे इकडल्या शिष्याचं नाही सांगितलं, आपलं सांगतोय गडी बरं. ऐका ऐका, ऐकणारा समाज चांगला आहे. देव तुकोबा सांगतो, देवा तू म्हणतो पण मी मृत्यू लोकात जाणार नाही, लय खतरनाक लोक आहेत तिथली. अरे तू कशाला पाठवशील? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून मग काय बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. किंवा अजून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग कशासाठी आले? आड राणी भरले जग. हे तुका आड रणात भरलेल्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी तुला पाठवतोय. तुका म्हणला, ते सगळं खरे देवा, तू म्हणतो म्हणून जातो, पण दोन गोष्टी तुला द्याव्या लागतील तर तुका निघतो. कोण मागतोय कुणाला? तुकोबा मागतो विठोबाला. आई, 4 शब्द या मातीतले खूप मॅजिकल आहेत. ऐका ऐका तरुणांनो, 4 शब्द लई जादूगार आहेत. एक तुकोबा, एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि एक शिवबा. हे 4 शब्द खूप मॅजिकल आहेत, लक्षात घ्या. गुरुजी विठोबानं काय दिलं? तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं? तर माता सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली, अमृतानुभव दिला. आणि शिवबानं काय दिलं? तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द खूप जादूगार आहेत. शिवबा या शब्दातली ताकद वेगळी आहे, थोडासा ट्रबल आणि इफेक्टिव्ह. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा 2 गोष्टी घ्याव्या लागतील, 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील तर जातो मृत्यू लोकात. देव सांगतोय, माग तुका काय हवंय? अरे देशील ना देवा? अरे तुका हे वृक्षाचं पान माझ्या सत्तेनं हलतं. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण देखवी ऐकवी एक नाराय. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम, शरणम सुहत्य प्रभवम प्रलयम, स्थानम निधानम निजमयम. अजून सांगू, पर्वती बैसाकन संडावी, समुद्र रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी, या ज्ञा माझी. माग तुका काय हवंय? तुका म्हणला 2 गोष्टी देवा,
एक, या मृत्यू लोकात मला मरण देऊ नकोस, आणि दुसरी गोष्ट, जर मृत्यू लोकात त्रास झाला तर मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. मुराळी कळलं इकडे पुरुषांना गडीवर इकडे विचारतो आता, ह्यांना लय परफेक्ट मुराळी माहिती. मुराळी कळलाय? अरे तुम्हाला नाही माहिती असं होईल मुराळी? अरे तुमच्या हृदयाचा विषय मुराळी. मुराळी म्हणजे तुका म्हणतो देवा मुराळी म्हणून आला पाहिजेस तू. देवाचे डोळे भरून आले तुका, अरे मुराळी म्हणून आलो पाहिजे. अरे हो रे, ए आई, अरे मुराळी तुम्हाला नाही माहिती, या लेकीला नाही माहिती असं होईल का? लेकीचं लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर जगातील काही ठळक प्रेम आहेत, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे, लक्षात घ्या. त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. लेकीला माहिती बापाचा डायबिटीस किती, ब्लड प्रेशर किती, कुठल्या कपाटात गोळी ठेवली, शेतात गेल्यानंतर बापा कधी धापा मारतोय, पायाला किती चिरा पडल्यात, या जगाच्या पाठीवर लाडकी लेक बापाची सांगू शकते, लक्षात घ्या. लेकीला माहिती या सगळ्या गोष्टी. पोरगी म्हणती लग्न झालं, भाकरी थापता थापता बापाची आठवण यायला लागली. दाराकडे अशी निहार बघितली लेक, दाराकडे बघती, परत भाकरीकडे बघती. आज लक्ष काय भाकरी टाकण्याकडे लागा ना, डोळे भरून आले. कधी बाप येईल असं झालं, हृदयातला ठाव चुकला. लिकीचं हृदय भरून आलं. सासूबाई म्हणते सुनबाई, अरे 8 दिवस झालं मी गंमत बघते, दाराकडे बघते, डोळ्यात पाणी येते. सुनबाई म्हणली काय नाही हो, या चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. ऐकताय नाही तुम्ही? ऐका मुराळी सांगतो तुम्हाला. चुलीच्या झळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. 8 दिवस झाले बाप काय येईना, लेकीचं हृदय काय थांबाना. दाराकडं नजर जातीये, भाकरीकडं लक्ष नाही. आज एक म्हणती कधी येईल माझा बाप. अरे कसा असेल बाप, लई चिरा पडल्या असतील, कर्ज बाजारी झाला असेल, लई कष्ट केलंय माझ्यासाठी. अरे किती मोठं लग्न केलं, जाताना शेवटची मिठी मारली, जाता जाता म्हणला बाई घरी गेल्यावर एक फोन कर बर का, कशी घरची माणसे सगळं सांग बर का. बाप झोपला नसेल अजून, कसा असेल बाप. लेकीचं हृदय दाटून आलं, लेक दाराकडे बघती पण बाप काय येईना बर का. वा क्या बात आहे गुरुजी. हृदय भरून आलं लेकीचं, अंतकरणातला ठाव चुकला. आज लक्ष दाराकडं. 15 दिवस झाले. सासूबाई म्हणते सुनबाई काय झालं ग बाबा? सुनबाई म्हणते काय नाही हो, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी. इथं बसते लेकीला विचारत, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी का बापाची आठवण येते म्हणून? बोला की आहे, बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात पाणी का नाही? बसल्या लेकी लागल्या का नाही रडायला? अहो लय संवेदनशील आहे तुम्ही, तुमच्यात लई मातृत्व आहे, लई जिव्हाळा आहे. या जगाच्या पाठीवर स्त्री इतकं मातृत्व या जगात कुठंच नाही, लक्षात घ्या. एवढा जिव्हाळा, एवढी आत्मीयता, एवढं प्रेम या जगाच्या पाठीवर कुठं शोधून सापडणार? एवढं प्रेम तुमच्याकडे आहे म्हणून तुमचे डोळे भरून, घडीभर बाप आठवला हो तुम्हाला म्हणून तुमचे डोळे भरून आले. ऐका नाही, सुनबाई म्हणती सासूला, सासूबाई काय नाही होत, चुलीच्या जाळ्या लागतात. सासूबाई म्हणते अरे सांग ना, लोक चांगले नाही का आम्ही, पोरग त्रास देते का नाही? व सोन्यासारखी तुम्ही सगळी. अरे मग अडचण काय? काय नाही म्हणली. 20 दिवस झाले बाप काय येईना गुरुजी, आणि पोरीचं हृदय काय थांबाना. आज दाराकडे लक्ष नव्हतं, आज भाकरी थापण्याकडे लक्ष होतं. 21वा दिवस उजडला गुरुजी. 21व्या दिवशी बाप असा दारात उभा राहिला आणि बापाने दारातूनच आवाज दिला, बाई अरे येऊ का घरात? एवढंच म्हणावं, भाकरी परात तवा तिथं टाकला, धाडकन पोरगी उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. ऐका आई, जशी मिठी मारली ना तशी डासा पोरगी रडायला लागली. बाप थरथर कापायला लागला. अरे कशा पाय रडती, लोक चांगली नाहीत का? अरे सांग ना पुरी. नाही हो बाबा, सोन्यासारखी माणसं बघून दिल्यात, अशी माणसंच कधी बघितली नाहीत. लई कष्ट केले तुम्ही, पण 20 दिवस झाले लई आठवण येते हो. कसा असेल बाप, धापा टाकता टाकता दमला असेल का बांधाव? अंतकरणातला ठाव चुकला, आठवणी दाटून आलं मन. तुम्ही अचानक उभे राहिले हो, 20 दिवस नाही आले, 21व्या दिवशी लक्ष नव्हतं दाराकडं आणि अचानक तुम्ही उभे राहिले ना म्हणून डोळे भरून आले. आई आता मोठी गोष्ट सांगतो ऐका ना. पोरीनी बापाच्या गळ्यात पडून रडावं हे दुर्लभ नाहीच आहे गुरुजी. का? तिच्या मनात अंतकरणात तर हृदयातच जिव्हाळा आहे, ती रडणारच आहे. मिठी सुटली, बापाने लेकीचे डोळे बघितले आणि परत बापाने निर्घट्ट काळीज नाही बरं का त्याचं, याचं लोण्याचं काळीज आहे. परत बापाला लेकीला मिठी मारली. पुरी हो, आता मात्र बाप डासाडासा रडायला लागला. बाप रडायला लागला. नाही कळलं का तुम्हाला अजून? जगद्गुरु तुकोबारायांनी ऐका, जगाच्या मालकाला मुराळी बोलवावं याच्यात नवल नाही, पण तुकोबांसाठी जगाच्या मालकानं पाहुणे म्हणून बनून यावं हा मुराळी लय दुर्लभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
कोबर आहे. खऱ्या अर्थानं जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला संत इथं मृत्यू लोकात आले. आता एक प्रश्न बसणाऱ्यांना विचारतो, एक 5-7 मिनिटात पहिल्या चरणावर येणार आहे. ऐका, आले जगद्गुरु तुकोबार आहे, पण बसलेल्यांनी खरं सांगा, संत समाजासाठी आले, पण समाजाला संत कळले का हो? नाही ना कळले समाजाला संत. संतांनी समाजासाठी कार्य केलं, पण लोक वर फटाकाळा जायची आहेत. आम्ही संत नाही बरं का, म्हणजे ते संतांचं सांगतोय, नाही तुम्ही आम्हाला समजता. आम्ही संत असू कसे शकतो? आमच्या शर्टाला खिशी आहेत, बिना मानधनाचं जात नाही आम्ही गावात. नाही कळलं का अजून? आता हे सोपं सांगितलं उलगाडून. आणि लय आता काय संत राहण्यासारखं वातावरण बी नाही राहिलं. तुम्ही जर गावात 4 दिवस फुकट वाजवलं ना, तुम्हारी किंमत कोई नाही करेगा. मेरा बी वयसाची, सबका वयसाची. आता एवढे कॅमेरे चालू आहेत, मी दडदडीत बोलतो काय, त्याला का जे आहे ते एक सत्य आहे. ही लोक एवढा मोठा खर्च केला आज सप्त्याला. आज पत्रिका बघितल्यानंतर आता तुम्ही, मला वाटतं इंस्टाग्रामला मला ते हे केलंय, ते आता मी नाही लय चालवत, ते आमचं एक कार्यकर्ता तोच बघतो सगळं, पण तुम्ही ते मेन्शन वगैरे केलंय काहीतरी गणित, ते सांगायचं तात्पर्य कोलॅबोरेशन दिले. हा असलं ते काय तर लय जड जाते ते शब्द. आता ऐका सांगायचं तात्पर्य आहे की खऱ्या अर्थाने एवढा मोठा कार्यक्रम, तरुणांचा सहभाग किती आहे. एवढे तरुण कीर्तन नसतात, लय अवघड आहे. सगळे डायनामे गेलेले, रश्या तुटलेले, त्या अवघड झाले. एवढी पोरं असल्यानंतर बरं वाटतं जरा. बरं ऐकणारी जी ज्येष्ठ आहेत ती बी चांगली आहेत. अनेक कीर्तनकर उघडून पिलेली माणसं आहेत इथं, वर्षानुवर्षी कीर्तन ऐकतायत. तुमच्या भागात, या भागात माझं पहिलंच कीर्तन आहे. त्यांनी फार या पलीकडच्या अलीकडच्या भागात, त्या पिंपळगाव बसवंत पलीकडे भरपूर कीर्तन झालीत, नाशिकच्या भागात झालीत, तुमच्या इथं पहिलंच कीर्तन आहे. आता अंदाज येत नाही ना आलेल्या नेमके लोकांना काय आवडते. पण खऱ्या अर्थानं आता लोक इथून तिथून सारखीच आहेत. लगेच तुमचे चेहरे फ्रेश देतात. आता आंघोळ करून आले का वाटतंय तुम्ही लई फ्रेश. तुम्हाला सोडत नाही 11:30 पर्यंत, काळजी करू नका. मी म्हणजे थोडा 15-1 मिनिटं घेऊ शकतो ना, 11:15 चालतंय ना, काय नाही ना गणित. हा नाही तर तुम्ही म्हणता ना बाबा लईच तुला कीर्तनच नाही वाटतं, लईच आज बारी आणली मोठी. ऐका विठ्ठल विठ्ठल. ऐका, त्या काळात संत समाजासाठी आले, पण समाजाला संत कळले नाहीत. ज्यांनी निर्लोभ प्रेम केलं, निष्काम प्रेम केलं. अखंड जया तुझी टाळ्यान मग काय देने का ऐसा रेटा के डरने का नहीं अजिबात, जो आएगा सो आएगा. वो तुमको समझा क्या चला है उधर. चलतंय उतना महाराज. एक मुसलमानाची मराठीची जात्यावर बसली, ती म्हणली वंश तुम्ही म्हणा किंवा नाही, वंश म्हणली बाबी तुमच बोलू. आता जात्यावर राहिली का गाणी गुरुजी? पहिली काय जाती गोडा, आता ते राहिलं नाही गणित पहिल्या घरी. म्हणले बोलो बाबी. आता बाबी को भी कुछ नाही आला, वंशला बी काय येईना. आता सब मॉडर्न जमाना झाला गड्या. ऐका ना, हा नाही बाबी म्हणली नाही तुम्हीच ठेवा. जातं म्हणजे त्यावेळेस तो भाव निर्माण व्हायचा. लिकीचं लग्न असायचं, खऱ्या अर्थानं ती मेहंदी काय लावायची, वरमाईचं तर थाट यागळाच बळच दामायची वरमाई.
दमल्यागत करायची बाया लयच काम झालं आज काय गणितच नाही तो खरा तो वरबाप येड्यागत दमायचा पण वरबापाक त्या दिवशी लक्षच नाही कोणाचं मायने लेकी लिकी जीवापाड प्रेम करावं आहे मग मायचं असं उगा हात खुरबुडीत फिरावे बाई म्हणते काय झालं ग माय माय म्हणते काय नाही ग बाई उद्या जाशील ना लय आठवण येईल तुझी लय बांधायची बरं का तू मायाशी पण आय मग पोरगी म्हणते आई अरे बांधायचे पण रुसल्यानंतर जेवणाचा घास तूच घेऊन यायची ताट ग हा आविर्भाव निर्माण व्हायचा कन्या बागडली परी करी माहेरची आठवण काका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान धुडू धुडू धावायाचे सोनुली गती अंगण अनती त्याची माया उससे गतीच्या छोट्या भावासाठी काका अक्षदा प्रेमान शुभ मंगल शुभ मंगल माय दुरून पाहते खाली तुळसीला आठवीला बालपण ओसरे नयनी माया पाझरले डोळे उसरे पदरा काका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान क्या बात आहे वा 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 आमच्या गुरुजींसाठी टाळे वाजवा बाबा लय हातात गोडवा त्या हातातल्यापेक्षा तुमची स्माईलच लय एनर्जी देते आम्हाला असे कलाकार असते ना मग लय कीर्तन करायला उत्साह अहो काय होते काय काय ठिकाणी कीर्तन ती असं निहार आमच्या तोंडाक बघते ती म्हणते तू घेतल्यात पैसे आम्ही घेतल्या उरक इथं म्हणजे जीव लावून देतात खरंच म्हणजे ए गावकऱ्यांना मी सांगेन खरंच कलाकार एक नंबर निवडले बरं का खरंच टाळे वाजवा त्यांच्यासाठी अहो त्यांचं कौतुक बी केलं पाहिजे हो कलाकारांचं कीर्तनकारांनी किंवा कुठल्याही वक्त्यांनी कुणी का ना कौतुक केलं पाहिजे हे लय रगिले आम्ही एवढं सोपं नाही गणित हे काय माणसाला एखादा मोठा झालेला नाही आवडत ही जळकी वृत्ती लय तयार झाली तुम्हाला काय वाटलं राजकारणच तसलं इकडे बी लय इकडं तर लय वावटळ आली काय बोलायचंच काम नाही चांगला गायला लागला की ते म्हणतो त्याला काय येते मग तू म्हण त्याला नाही येत तो म्हणतो तेवढेच राग येतात बरं त्यातला तू एक म्हणून दाखव अरे त्याला जेवढं येतंय तेवढं परफेक्ट आहे त्याचं जे परफेक्शन आहे त्याने प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही त्यांनी रागावर परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असा राग आळवलाय त्याने त्यामुळे तो राग त्याच्याकडून क्लॅरिटी निघतो ते बोल काय म्हणले तेवढेच बोल वाजवतो वाजून दाखव क्लॅरिटीने त्याच्याकडे तो काय सांगू का पकवाजाचे काही बोलना वाजवायला परमेश्वराने स्पेशल जन्म काही लोकांना दिलाय त्यांच्याशिवाय जमतच नाही ते त्यांनीच वाजवावं गुरुजी तुम्ही हार्मोनियम वाजवाय स्पेशल तुम्ही तयारच त्याच्यासाठी झाले परमेश्वराने स्पेशल पाठवले तुम्हाला हार्मोनियमसाठी अशी स्पेशल माणसं जी पाठवली माव नाही सांगत काय ते कीर्तन झाल्यावर तुम्ही मला त्या कमी एखादी विठ्ठल विठ्ठल थोड्याफार फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही लय फ्लोने गेलं की फिर लोग बुलाने का डायरिया मोकले रही निकुल क्या हमारे हाँ चलो चलो जिसको समझावं हुशारी नाही समजावं कीर्तन होणे के बाद मला लई हिंदी गुताडा येत नाही आता लय अवघड झाले काय होते माहिती का अहो एवढं सोपं नाही कीर्तन करणं महाराज मी हैदराबादमध्ये जाऊन अफजल खान पाडतोय मातीत आहे मी आज इथे हैदराबादमध्ये अफजल खान पाडणं सोपं आहे आणि थेट कॅमेऱ्यासमोर बोलणं एखादा असं ना वर फटात म्हणेन ना काय चाललंय तुझे बांबू काढीन ना आता त्याला काय माहिती ही पलटण केवढी मोठी आमच्यासोबत आज भगव्याचा नाद उभ्या जगात कुणी करायचा नाही करायचा भगव्याचा नाद आता एरवी युट्यूबला कीर्तनात पांढऱ्या पेटा असतो आज मुद्दाहून भगवा घालून आलो आज जरा वेगळं वादळ उभं करायची विठ्ठल विठ्ठल हे आले जगद्गुरु तुकोबार आहे आता सांगत नाही बरं का
रेट के देने का बाद में कभी आहे तो बोलूंगा. ऐका ऐका आले आई जगद्गुरु तुकोबाराय आले समाजासाठी कार्य केलं. आवली म्हणते अहो कशाबाई आवले अगं जगाचा मालक घ्यायला येणार आहे. साधन आहे नामस्मरण आणि साध्य आहे भगवान परमात्म्याने घ्यायला यावं. आवले अगं खरंच येणार आहे. आवली म्हणली जगाचा मालक येणार आहे. अहो आला असता तर मंबाजीनं मारलं तवा झाला असता. लय मारलं मंबाजीनं काठीनं. एवढं मारलं तुकोबारायचे डोळे भरून आले. बायका पोरं उशाला बसली. तुकोबाराय सांगतात हे आवली अरे कशा पायी रडती ग. आवली म्हणते नाही 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 रावत. अहो किती मारले तुमचे हातपाय थरथर कापतायत. उद्या कीर्तनाला कसं उभे राहणार. आवले माझा विठोबा उभा करीन म्हणजे त्या विठोबानीच वाटोळे केले. तो काय उभा करायचा. इकडं ऐका इकडे पुरुष मंडळी तुकोबारायांची बायको लय खुंकार होती बर का. लय खतरनाक लय बांधायची. माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी भांडले भिकाऱ्याच्या. लय भांडायला जबरदस्त थांबायचीच नाही नुसतीच मांडायची. तुकोबाराय म्हणते देवा या असली बांधणारी बायको दिली ती लय बारी केली. लय मेकअप करणारी दिली असती तर गेलोच नसतो भांडार डोंगरावर. या अशीच बरी आहे म्हणलं. नाही कळलं का इकडे पुरुष मंडळींना. पोराव बायको बांधणारी असती तरच प्रपंच करायला मजा आहे. तिचं लय गोड बोलणारी आहे तर दाल मी कुछ काला आहे बरं का. लय बी गोड बोलणारी कधी गोड बोलणारी कधी बांधायला अशी थोडी मिक्स पाहिजे गणित. ज्याला कळले ते लय आहो तुम्ही असलं सांगा महाराज बाकीचं बाहेर राहू द्या. आता भेटायला भेटायला आवले अगं जगाचा मालक घ्यायला येणार. आवली म्हणते बाद झाला तुमचा परमार्थ. सारखं सारखं काय सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान किंवा काय नोहे केले एका चित्ता विठ्ठले. आवले अगं जगाचा मालकाने त्याच्यासाठी पाठवलंय. अहो मंबाजीनं काठीनं मारलं तुम्हाला. कीर्तनाला उभा राहिले महाराज. आज लक्ष लागत नाही. टाळकरी म्हणतात महाराज कीर्तनात लक्ष लागत नाही. महाराज सांगतात मंबाजीची आठवण येते. मंबाजीची अहो काल लय मारलंय तुम्हाला. अरे म्हणून तर आठवण येते. रात्रभर झोपला नाही तुका. तेलाची वाटी घेतली मंबाजीचं दार वाजवलं. मंबाजी अरे दार उघडा. मंबाजी म्हणतो अरे कशा पायी आला. अरे कालचा मार कमी होता का. तुका म्हणतो मारायचं तर खुशाल मारा पण मार खायला नाही आलो. तुमचे उपकार मानायला आलाय तुका. माझे उपकार अरे लय मारलंय तुका. तुला उभं राहता येत नाही. तुका म्हणतो अरे मारलंय म्हणून तो उपकार मानायला आलोय. ही संतांची परिभाषा आहे का बरं का. जिथं त्याग आहे तिथं संत आहेत लक्षात घ्या. आणि जिथं संत आहे तिथं निश्चितच त्याग आहे. कारण की त्यागाशिवाय संत निर्माणच होत नाहीत. ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्यांना संतत्व प्राप्त झालं लक्षात घ्या. त्यामुळे तरुणांनो कधी आयुष्यात त्याग करायला लागला माघार सरायचं नाही त्याग करायचा. कारण की जो त्याग करतो ना त्यालाच दुनिया लक्षात ठेवते लक्षात घ्या. हे जग लक्षात ठेवतं आपल्याला ज्यांनी ज्यांनी त्याग केलाय. पुढं बोलणारे थोडं जाऊन अजून ऐका ऐका दादा. तुकोबाराय सांगतात मंबाजी उपकार मानायला आलो. मंबाजी सांगतो तुका अरे उभं राहता येत नाही बाबा बस इथं. अरे कशा पायी उपकार. मंबाजी खरं सांगू का काठीने मारलं लई लई त्रास झाला. बायका पोर रात्र उशाला झोपली. रात्रभर रडत होती. थरथर अंग कापत होतं. एवढ्या प्रचंड वेदना होतो त्या मंबाजी. पण वेळोवेळेला तुमची आठवण येत होती. म्हणलो कधी उपकार मानायला येतोय. अरे उपकार कशा पायी रे तुका. असं कुठं असतं का मारल्या उपकार मानणार. पहिलाच व्यक्ती असा बघितला. तुका म्हणतो मंबाजी अरे त्याच्या पायी नाही पण तुम्ही जेवढ्या जोरात मारलं जेवढ्या तीव्रतेनं मारलं तेवढ्या तीव्रतेने जखमा वेदना देत होत्या. आणि जेवढ्या वेदना देत होत्या तेवढ्याच तीव्रतेनं तुम्ही मारल्यामुळं माझा विठोबा मला आठवत होता म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. ही संतांची परिभाषा. बाबा मंबाजीचे डोळे भरून आले. साष्टांग प्रणिपात केलं तुकोबारायांना. महाराज असे संत आम्ही जगाच्या पाठीवर बघितले नाहीत. रडायला आलं मंबाजीला. अरे काय अपराध झाला माझ्याकडून. किती सहन केलं संतांनी पण सहन केलं तरी तेने सदा चित्ता समाधान. तरी संत समाधानी होते स्थिर होते. शोभा कासाराच्या बायकोन अनेक प्रसंगाला स्पर्श करता येईल. 2-4 मिनिटावर आलो ऐका. पहिल्या चरणावर येणारे शोभा कासाराच्या बायकोने उकळतं पाणी अंगावर टाकलं. फोड आले तरी तुकोबाराय शांत झाले बरं का. आपल्याला वेळ कमी आहे बाबा. फिर कभी आहे तो जरा टाइम में रहेगा तो चिंतन मांडता येईल. ऐका ऐका एवढं सहन होत नव्हतं तुकोबारायना. आता दिसो नये जना आईसे करा नारायणा. आवली म्हणती बाद झाला अहो परमार्थ. अहो फोड आले अंगावर झोपता येत नाही बघा. अरे उकळतं पाणी अंगावर टाकलं. आवले अगं तसं नाही ग. आता विठोबा येणार आहे बरं का. अहो कशाचा येतो. त्या काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि तुम्ही गेले डोंगराव भजन करायला निघाले. कशाचं भजन करता. अरे नाही येत विठोबा. आवले अगं खरं येतो जगाचा मालक. खरं येतो जगाचा मालक. तुझ्यासाठी बी आला माझ्यासाठी.
अगं मी ज्यावेळेस डोंगराव भजन करायला गेलो, भाकरी घेऊन आली, पायात काटा रुतला, काळ्या विठ्याचा मुर्दा गेला अशी म्हणली, आणि ताडकन तुझ्या समोर ते लेकरू उभं राहिलं ना, तो जगाचा मालक विठ्ठल होता. आवली म्हणती खरं का काय? अहो खरं का काय? आवले काय म्हणती, मला खरं सांग. पायात काटा खोलवर गेलेला, त्याने जिभेचा थुका घेतला, तुझी जखम पुसून काढली, जखमेची माती अरे विठोबानी जिभेला लावली. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज खऱ्या अर्थानं जळून जातं. आवली म्हणती हो. अरे कशा पायी बोलता हो? अरे आवले खरं सांगतो, मला खरं सांग किती वेदना होतो त्या काळ्या विठोबाला काय म्हणली? काळा सावळा म्हणली ना, पण खरं सांगू राजसकुमार मदनाचा पुतळा. अरे तो गोंडस असा उभा होता तुझ्या समोर. अरे त्याची आई नसल का त्याची वाट बघत आवले? अरे विचारलं का कुठून आला विठोबा? अगं 42 वर्षाचा परमार्थ आवले, संपत आला आता परमार्थ. साधन संपलं आणि साध्याच्या अवस्थेवर निघालो, पण या भंडारा डोंगराच्या वाटेला एकही गुरं चरताना दिसला नाही ग. अरे पण तुझ्यासाठीच कस काय आला आवले? आवली म्हणती माहिती नव, पण आता तुम्ही बोलले म्हणून बोलते बघा. इतकी जखम वेदना देत होती, त्यांनी सहज नुसता जखमेला हात लावला आणि एका क्षणात वेदना संपल्या. डोळ्यातलं पाणी आवरलं गेलं. विठोबाला विचारलं विठू, अरे त्यांचं त्या विठूचं हास्य पाहिलं आणि सगळं दुःख संपलं. विठूने नुसता पायावर हात ठेवला तर आयुष्यातलं दुःख ओढून घेतलं. एक सांगू का, त्या विठोबानी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला ना, त्याचं प्रतिकूल प्रारब्ध अनुकूल झालं. लक्षात घ्या, एक दिवशी यावं लागतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगता परमेश्वराला आपलं दुःख समजतं. आपण संयमानं थांबावं लागतं, आपण वाट बघावी लागते. तो येणार आहे, आपलं कर्म चांगलं आहे ना, तो येणार आहे. जगाला सांगू नका मी असा आहे. परमेश्वराला माहिती आहे तुम्ही कशी आहेत. कुणाला सांगायची काय ग्वाही द्यायची गरज आहे? तुम्ही लोकाला किती जरी चांगले म्हणले ना, तर लोक जी नावं ठेवणार आहे ती नावच ठेवणार आहे तुम्हाला. पण तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका जगाचा मालक आवले घ्यायला येणार आहे. आवली म्हणती खरंच येणार आहे का हो? पण आवली म्हणती दिसा ना आता. तुकोबा सांगतायत अगं निरोप दिलाय, पण निरोपच जाई ना ग, निरोप जाई ना. अहो सांगितलं कुणाला? आवले मला वाटलं गरुड जवळच आहे म्हणून गरुडाला जवळ बोलवलं आणि गरुडा म्हणलं गरुडा अरे तू देवाच्या जवळचा आहेस बाबा. गरुड म्हणला माझा वशिला लय मोठा आहे, पण माझी आईच मला वाचवता आली का? कुठं नेऊन ठेवली आई? नाही आवले, गरुड पण म्हणतो नाही ग, ते म्हणतो एवढा मोठा वशिला नाही माझा, हिमालयात नेऊन ठेवायला लागली आई. तिथं यम घ्यायला आला, काळाची हे उडी पडेल बाजी सोडली ना तेव्हा माय बाप. या जगाच्या पाठीवर कुणी नाव सोडू शकत? अरे मग पुढं कुठं तरी जायचं. मग तो कोबार आहे, हे गरुड ऐका ना म्हणून अजून मोठा वशिला लावायला गेले. गरुड म्हणतो एक सांगू का, मोठा वशिला सांगतो. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. हा तिसे या एक आकुलती. लक्ष्मीला सांगितलं आई अरे तू तरी देवाला उठव, देवाला दिसत नाही का, त्रास होतोय. लक्ष्मी म्हणली ते डिपार्टमेंट झोपलंय, आता उठवायला गेलं तर खेकावते ते आगाव, मी काय उठतो त्या गडबडीत पडत नाही म्हणले. मग आई काहीतरी पर्याय सांग. मग लक्ष्मी सांगते तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हा शेषाच्या वरती देव विराजमान आहेत आणि तिथं झोपलेत. शेषाने शेपूट जरी हलवली तरी देव उठतील. तुकोबा तुमच्यासाठी देव येतील. शेषाच्या समोर हात जोडला. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं महाराज लय मार खाल्लाय हो मी काल्या मर्दनात, तुम्हाला मीच गावलो का आता परत? मी जर शिफ्टी हलवली हे जिवंत ठेवणार नाही भगवान. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का? मला हलायची पण इथं मुभा नाही. काल्या मर्दनात मार खाल्ला का नाही? चेंडू गेला, पेंढ्या गेल्या, भानगडी झाल्या, नाही कळलं का तुम्हाला? सांग पिंधा हरिताचे सांग पिंधा हरिताचे पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा. सांग पिंधा हरिताचे सांग पिंधा हरिताचे पाण्यात गेला कसा पाण्यात गेला पाण्यात गेला कसा
आता बोलता बोला की चांगले गायक आहेत म्हणून मी लय तोंड घाला आणि चांगली गाणारी असली आम्ही कायला म्हणायची नाही तर काय काय बजण्यानी बजनच होऊन दिली नाही तो माईक लोकाला जाऊन माईकनी बांधणे माईकवर नाही म्हणजे आमच्या इकडलं सांगतोय गडीवर नाराज नका माईक फिकून हानी त्यात अरे होय होय तुझं भजन ती वर तर देव बघायला असेल ना खाली गुरुजी आईस आहे बोला क्या हा जीव माझा हा जीव झालाय वेडा सांगना पाण्यात गेला वाजवा आता मायासाठी विठाला मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा शेषाने सांगितलं नाही जमायचं मग वारीच्या वाटेवर काही संत निघाले ते संत तुकोबारांच्या नजरेस पडले तुकोबारांनी पाहिलं तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मज आठवा लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला संत सनकाधिकांचा निरोप गेला आणि तुका म्हणतो आवले या समाजाला नाही बघ पटलं तर येतील लोक अगं तू तरी चल आवली म्हणते कुठं जाणार आहे आवले अगं माहेराला जाणार आहे माहेर ओरिजिनल माहेर कुठले माहिती का जाऊन आले की आता पंढरीला कुठं म्हणतात तुकोबार आहे माहेराला आपुल्या माहेरा जाईल मी आता आपुल्या माहेरा जाईल आपुल्या माहेरा जाईल आपुल्या माहेरा जाईल आपुल्या निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुःख मादे ऐकी निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुःख मादे वाह 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 क्या बात है दुःख दुःख किले में आपुल्या माहेरा जाईल आपुल्या जाईल निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया एवढा मी तरी कुठला स्वरात तुमच्यामुळे उगा आपलं काहीतरी तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे म्हणजे स्वरात नाही ती बी स्वरात येतात
ज्ञानोबाऱ्यांच्या पायातली चप्पल तुकोबाराय झाली. ज्ञान वैराग्यावर बसलं आणि मग वैराग्य पहिलं तीरावर गेलं. लक्ष दिलं आहे का? आणि मग जगाचा मालक जगाचा मालक आला. ऋषिकेश नाव परमेश्वर समोर उभा राहिला. देवार कधी आला? अरे पहिल्या दिवशी आलो सप्त्याच्या, पण कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे म्हणून आलो नाही. मधी काल्याला भेटायला आले. तुकोबारांना देवाने मिठी मारली. तुका चल नाही देवा, घरी यावं लागल, पाहुणचार करावं लागल, घरात तुझं पाऊल ठेवावं लागल. तुकोबारांनी देवाचा हात धरला. तुकोबारांनी देवाला घरी नेलं. देवाचं पहिलं पाऊल घरात पडलं आणि महाराजांच्या मुखात अभंगाचं पाहुणे घरात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर. जगाचा मालक भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं देव तुकोबारांना घ्यायला आले. मला असं वाटतं आपला शेवटचा दिवस गोड करायचा असेल, कदाचित देव येणार नाही, पण देवाचं नामस्मरण घेतलं तर जगाच्या मालकाच्या चरणाजवळ आम्हाला जागा मिळेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासिन्यावे विठोबा रघुबा.
घरासी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्या काय करूपचार कोप मोडकी जर्जर. सज्जन हो, अल्पशा बुद्धीनं खऱ्या अर्थानं समुद्रातलं पाणी घ्यावं असं तांब्याभर पाणी घेऊन या ठिकाणी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न होता. परत कधी भागात आलो तर पुढच्याही चरणाचा विचार नक्कीच असेल. खऱ्या अर्थानं पहिल्या चरणापर्यंत येत या ठिकाणी 11 वाजलेले आहेत आणि सेवेचा वेळ संपलेला आहे. पण त्यांनी 15 मिनटं मला वाढून दिले, चालेल ना? हां, थोडंसं महाराजांवर बोलतो. काय पुन्हा येईन अजून घेऊ, काळजी करू नका, मी येत असतोय आधीमध्ये. हां, म्हणजे माझं एकट्याचं सांगितलं पुन्हा यायचं. हां, बाकी काय नाही. ऐका ऐका ऐका, अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अनेक राज्यात छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे हे 2 विषय प्रामुख्याने तरुण वर्ग या ठिकाणी बोलण्यास सांगतात. खऱ्या अर्थानं छत्रपती बोलणं म्हणजे छत्रपती हा पूर्ण कीर्तनाचा विषय नाही, पण कीर्तनातील एक विषय छत्रपती शिवाजीराजे नक्की असावेत. कारण ज्या राजांमुळे तुम्ही तिथं बसलात आणि मी इथं उभा आहे, त्या छत्रपती शिवाजीराजांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. लक्षात. महाराज देव होते का? महाराज संत होते का? कीर्तनात देव आणि संत सांगायचे असतात. महाराज देव नसतीलही, कदाचित संत नसतीलही, माहिती नाही, पण महाराज होते पण मंदिरातील देव आज शिल्लक आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही छत्रपती शिवाजीराजांची कृपा आहे. म्हणून या महाराष्ट्रात, हा महाराष्ट्र असा नव्हता महाराज, हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं 750 वर्षापूर्वी माऊलींच्या त्या काळात खऱ्या अर्थानं महाराजांनी, माऊली ज्ञानोबारायांनी मराठी भाषेचा गौरव केला. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. अतिशय आळंदी खऱ्या अर्थानं आनंदाने बहरली होती. आनंदाने संत सज्जनगण खऱ्या अर्थानं समाजाला प्रबोधन करत होते. आणि माऊली ज्ञानोबाराय हा या मराठाची नगरी मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं गौरव करत होते. पंढरपूर आनंदाने नाचत होतं, पंढरीत वारकरी नाचत होते. घरासमोर तुळशी अगदी सुंदर दिसत होती. आमच्या माता भगिनी डोक्यावर पदर घेत तुळशीला पाणी टाकत होत्या, तुळशी वृंदावांची पूजा करत होते. हे सगळं चांगलं महाराष्ट्राचं वैभव उभं होतं. पण खऱ्या अर्थानं यावेळेस महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. संपला महाराष्ट्र, तिथून उद्ध्वस्त होत चालला. अरे कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्ता या महाराष्ट्राच्या छाताडावर थया थया नाचायला. 8000 इस्लामिक सत्ता अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावर धाड खाल्ली. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी आला. सब वार झाले, यत्नांचा कळोल रक्तभंबाळ शरीर. आणि खऱ्या अर्थानं अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. आया बहिणींची इज्जत लुटली गेली, तुळशी उद्ध्वस्त झाली, देव मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र संपत चालला. आणि महाराष्ट्र संपत असताना हे डोळ्यानं पाहत होतं माऊली ज्ञानोबारायांची खऱ्या अर्थानं ती आळंदी आज शांत झाली. पंढरपूर शांत झालं, देव उद्ध्वस्त झाले. काय करावं? अरे कुणीतरी आलं पाहिजे. हे सैतान रोखायला डच आले, फ्रेंच आले, आदिल आले, मुघल आले. अनेक जाती धर्माची माणसं या महाराष्ट्रात नांदत होती. परंतु खऱ्या अर्थानं मुघलांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. दिवसा डवळ्या आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली. कोण रोखणार हे वादळ? या वादळाला रोखायला एका भगव्या वादळाची आज गरज होती. अरे मग धारातीर ती पडली माणसं. शेतकरी हवालतीर होऊन डोंगर दऱ्यात लपून बसला. माणसं धसावत नव्हती पुढे यायला. माणसं कापल्या गेली. दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली. आणि मग कोणीतरी साथ द्यावी या महाराष्ट्रासाठी, कोणीतरी हाक द्यावी या महाराष्ट्रासाठी. कोण रोखणार हे वादळ? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये साथ घातली. बये अरे काय चाललंय हे? बये अरे काय चाललं बये? महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली. लेकरं बाळं उचलून नेली. मुघल आले, आदिल आले, निजाम आले, डच आले, फ्रेंच आले, अल्लाउद्दीन खिलजी आला. बये अरे कुठेही लक्ष, एक वादळ महाराष्ट्रात पेटू दे. बये अरे दारू उघड भैया, दारू उघड भैया, दारू उघड भैया,
तुळजापूर भवानी दारुघर बये दारुघर अरे कोण आले गोंधळी गोंधळी ना आंब्याचे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी 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 ना आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी दार उघडलं चला सोबत बयन दार उघडलं आई तुळजा भवानीने दार उघडलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीने दार उघडलं पंढरपूरच्या पंढरी निवास पांडुरंग परमात्म्याने दार उघडलं आळंदी निवासिनी निवासा निवासिनी दार उघडलं बये दार उघड बयन दार उघड तरुणांनो सोबत चला बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव सोबत चला अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर आई औरंगाबाद नहीं संभाजीनगर क्यों भाई इस भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा भारतात राहावं लागेल तर भारत माताची जय म्हणावं लागेल भारतात राहावं लागेल तर तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भारतात राहावे लागेल भगव्याला नमन करावं लागेल भारतात राहावं लागेल धर्मवीर शंभूराजांसमोर आणि शिवबासमोर झुकावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल एक हैदराबादचे येडे चला सोबत यांच्यासाठी टाळी वाजा क्या बात ए पुराव ते हैदराबादचे गियाडपट ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे त्या बावलाटाला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर हमारे छत्रपति घर में घुस कर अफजल मारेंगे ते ताकद माझ्या राजांची मराठा होता मराठा जो झुकला नाही कधी जबरदस्त कर्तृत्व असा उभा राहायचा तेज तर्रार 5.5 फुटाचा धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडलं गेलं भूमपरंडा तालुका धाराशिव जिल्हा मासाहेब जिजाऊंना दिवस गेले वयन दार उघडलं कुणाचा तरी जन्म होणार याची चाहूल आईला लागली ऐसी गळवळ्याची जातीवर लेकुराचा वाहे माऊली आईचे डोळे भरून आले शहाजी राजे सांगतात कोणीतरी येण्याची चाहूल लागली वाटते पुत्र व्हावा आईचा पुन्हा ज्याचा तीही लोकी झेंडा स्वराज्याचा रक्षक जन्माला येणार भगव्याची शान जन्माला येणार सह्याद्रीचा वाघ आज पोटात होता आणि मग महिला मंडळ सोबत चला आईला डोहाळे लागले डोहाळे कशात आंबट खायचे माती खायची लागली अरे वाघ होता वाघ मासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले शिवनेरीला नेण्यात आलं गडाची गडकरी लक्ष्मी म्हणती आई साहेब अरे काय खावंसं वाटतं का काय प्यावंसं वाटतं का काय खाण्याची इच्छा झाली पहिला मंडळ माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येतं लक्षात त्याला डोहाळे तसे लागायला लागतात आऊ साहेबांना डोहाळे लागले सांगा ना मा साहेब कशाचे डोहाळे लागले मासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला धारातीर्थी पडल्या आमच्या माता भगिनी या डच फ्रेंच आदिल मुघल निजाम यांनी इज्जत लुटली आमची
तडफडत होत्या आमच्या आई भगिनी समोर इज्जत लुटली गेली होती. मंदिर उद्ध्वस्त झाले, अंगावर शहारे उभे राहिले. हे लक्ष्मी, अरे काय विचारतीस? डोहाळे कशाचे लागले? सांगा आई साहेब, डोहाळे कशाचे लागले? साहेब सांगतायत मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समचेरी चालवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावासा वाटतो. हे भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जाऊ म्हणून भगवा फडकवण्याचे डोळे पाण्याने भरून आले. आणि मग शिवनेरीवर एक शिवपुत्राचा जन्म झाला. सनई चौघडे वाजू लागले, आनंदाचं वातावरण पाना फुलांना बहर आला. पुन्हा महाराष्ट्र तेज तर्रार दिसू लागला. कुणीतरी येण्याची चाहूल लागली, कुणीतरी येण्याची चाहूल. चांगल्या हाताच्या सुईनी निष्णात वैद्य शिवनेरी गडावर. आणि मग 19 फेब्रुवारीला एका शिवपुत्राचा जन्म झाला आणि तो शिवनेरीवर शिवबा जन्माला. महाराजांचा जन्म झाला, आनंद झाला, सह्याद्रीला आनंद झाला, महाराष्ट्राला आनंद झाला, जिजाऊंना आनंद झाला, रयतेला, शेतकऱ्यांना. हे आज कुणीतरी आल्याची चाहूल होती आणि तो शिवबा, त्याचं नाव ठेवलं शिवाजी, जो आयुष्यभर जीवाशी लढत राहिला आणि रयतेला छत्र दिलं तो शिवाजी, छत्रपती शिवाजी जन्माला. महाराज जन्माला. दानपट्टे चालवायला शिकले, दानपट्टे चालवायला शिकले, तलवारी चालवायला शिकले. महाराज मोठे झाले, रांगत होते रांगत. तळवे तळहात तळहात टेकत, तळवे तळहात तळहात टेकत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं. चला काला होईल आता, क्या बात आहे. ऐका ऐका. आणि मग आनंद झाला. शोभा, अरे काय दिसतं रे शोभा तुला? राजा म्हणतो महासाहेब 10 लग्न केली सोबत, चला. अफजल खान फाडून जाणार आहे, काळजी करू नका. शेवटच्या 10 सेकंदात एक झटका मारताना जाता निघल की तुम टेन्शनच देऊ नको, छोडता नाही. अरे मला बी भूक लागली असेल, मी तर पोराच्या आफीला इथं उभा आहे. तुम्ही काळजी करू नका एनर्जीची. काय महाराष्ट्रातली माणसं कधी घाबरत नाहीत कुणाला, काय नाही. शिवराम ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. अशी माणसं उभी राहिली महाराष्ट्राच्या मातीत. बलाढ्य महाराज मोठे झाले. छत्रपती शिवाजी राजांचं वय झालं 10 वर्ष. आवाज येतो एकदम क्लिअर ऐकायला. शिवरायांचं वय झालं 10 वर्ष. राजा, तुमचा विवाह करण्याचं योजना आहे. किती विवाह झाले? हे पोराओ चला, हा इकडे बघा ना. आताच तुमचे पाय दुखायला लागले. 10व्या वर्षी राजाने विवाह केला. आणि विवाह एक नाही गुरुजी, बोराडे महाराज 8 लग्न झाले शिवबांची. राजा म्हणतात आई 8 लग्न? लोकांना विचार पडला असेल, हम दो और हमारे दो. महाराजांनी 8 लग्न कशासाठी? जाधव घराणं आपलं घराणं, पण आज मुघलांना मिळतं का काय याची भीती वाटली मासाहेबांना. हे निंबाळकर घराणं आपलं घराणं, हे वैऱ्यांना जाऊन मिळतं का याची भीती वाटू लागली. मोहिते घराणं म्हणजे अतिशय बलाढ्य प्रतिष्ठित घराणं. ज्या घराण्यात हंबीरराव मोहिते सारखा पुत्र जन्माला आला ते घराणं मराठामधलं साम्राज्यातलं मोठं घराणं. धर्माची व्याख्या मगाशी सांगितली. 18 पकड जाती, 12 बोलतेदारांना एका छत्राखाली उभा करणारा धर्म आहे. लक्ष देऊन ऐका. ही सगळी घराणी विखुरली गेली, एकत्र कशी करायची? शोभा, म्हणून तुझी लग्न करायची ना. पहिलं लग्न मासाहेब चला सोबत. पहिलं लग्न निंबाळकर घराणं. मुधोजी निंबाळकरांची मुलगी महाराणी सईबाई, तेज जबरदस्त. निंबाळकर घराणं प्रतिष्ठित घराणं. मुधोजी, तुमची लेख आम्हाला द्याल? आऊसाहेब जिजाऊंनी मुधोजींना म्हणावं. मुधोजी सांगतात मासाहेब लाजवता का जी? आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. काय देऊ हुंड्यात? हुंडा काही नाही मुधोजी, फक्त लेख द्या. गडावर महाराणी सईबाई मासाहेब जिजाऊंच्या मांडीवर आल्या आणि महाराणी सईबाई सांगतात अहो साहेब, ते जे तलवार चालवतायत का, ते दानपट्टे फिरवतायत का,
हे तुमचे सुपुत्र आम्हाला लय आवडले बरं का, त्यांच्याशी विवाह करायचा. महासाहेब जिजाऊंना आनंद झाला. मुधोजी तुमची मुलगी आवडली बरं का, काही देऊ नका, फक्त मोहिते घरा हे निंबाळकर घरानं शेवटच्या श्वासापर्यंत या स्वराज्याला एकनिष्ठ राहा, फक्त एवढ्याच हुंड्यामध्ये द्या, काहीच देऊ नका. एकनिष्ठ मोहिते घरानं नात्याची फिकर नाही केली. निंबाळकरानं एकनिष्ठ निंबाळकर घरानं मुधोजी निंबाळकरांनी कन्या दिली. क्या बात आहे, वा गुरुजी. आठ विवाह नाही सांगणार, 2. दुसरा सांगतो, लगेच पुढे जातो, जास्त वेळ नाही घेणार. जाऊ द्या, आता उद्या परवा तेरवा करमणार नाही तुम्हाला. पाऊल इकडे येतील पण कीर्तन नसतील. पुढच्या वर्षी सप्ताह मी कदाचित माहिती नाही येईन का नाही, पण कीर्तन चांगली होती. चलो जिएंगे तो और भी लढेंगे. अशीच जिंदगी पाहिजे हो, जे समाजाच्या कामाला यावी. दुसरा विवाह कर्नाटक प्रांतात. कर्नाटक का? बाप पाहिजे लग्न बघायला पोराचं. शहाजी राजांनी स्वराज्याची संकल्पना बघितली. दुसरा विवाह कर्नाटकात. शोभा अर्चेन तुला महाराष्ट्र दाखवून आणते. मनगड धरलं शिवाजी राजांचं मासाहेबांनी. कर्नाटक प्रांतात निघाले. ऐका ऐका, एवढं सोपं नव्हतं बरं का ते. शिवा म्हणतो, आई अगं महाराष्ट्र बघितला नाही का मी, महाराष्ट्र बघितला नाही का? शिवा म्हणतो, आई अरे बघितला ना महाराष्ट्र. नाही नाही शुभा, आज तुला खरा महाराष्ट्र दाखवते. अरे तलवारी चालवल्या, शमशेर चालवल्या आणि विचारलं ना बघ अरे कसा दिसतो महाराष्ट्र. अरे कोण आहेत मुघल, कोण आहेत आदिल, कोण आहेत निजाम. आज तुला मुघल दाखवते, निजाम, डच, फ्रेंच दाखवते, ज्यांनी आया बहिणींची इज्जत लुटली, जो शेतकरी डोंगर दऱ्यात लपून बसला. शुभा आज तुला खरा महाराष्ट्र दाखवते. शिवा म्हणतो, आई माहिती नव्ह महाराष्ट्र. डोळे भरून आले महाराजांचे. अंतकरणात विरह निर्माण झाला. 2 रसात तुमच्या समोर कीर्तन मांडला, एक शौर्य आणि एक करुणा. खऱ्या अर्थानं शौर्य सांगणाराच आहे, पण थोडी करुणा आहे का या प्रसंगातील. महाराज म्हणतात, आई काय झालं ग? गुरुजी स्त्री धारातीर्थी पडलेली, शेतकरी डोंगरदऱ्यात लपून बसलेला. तरुणांनो शेवटाला आलंय कीर्तन, सोबत चला माझ्या. स्त्री धारातीर्थी पडलेली, शेतकरी डोंगरदऱ्यात लपून बसता. पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार? शिवरंजन घेतो. अंतकरण दाटून आलं. महाराज सांगतात, मग काय दाखवायचंय ग? आई म्हणते, शिवा अरे ती तरुणी बघ ना. त्या तरुणीकडे नजर गेली. महाराज सांगतात, मा हा महाराष्ट्र दाखवायला आणला का? अरे तू विचारलं ना मुघल कोण? अरे बघ ना तिला बोलता येतंय का? आई धारातीर्थी पडलेली स्त्री, डोळे काढले होते तिचे त्या सैतानांनी. गर्दिनीने तलवारी फिरल्या होत्या, हातपाय तोडले होते आणि 3-3.5 वर्षाचं लेकरू पोटावर बसून रडत होतं. शुभा म्हणतो, आई अरे काय झालं गेला? अरे ज्या सैतानाने महाराष्ट्र उद्ध्वस्त केला ना, त्या सैतानाने इज्जत तुटली बघ तिची. तो तलवारी चालायला शिकल्या ना, तुला खऱ्या समशेरी चालवायला शिकायला घेऊन चालली बघ आता. अरे सरावात तलवारी चालवणं सोपं आहे, पण मुघलांच्या गर्दनी उडवणं लय अवघड आहे. प्रचंड संख्येने ही मुघल आलेत, आदिल आलेत, निजाम आलेत. शिवा थोडस इको कमी करा. अरे कसा लढशील? शिवा म्हणतो, मा अरे काय झालं? आई धारातीर्थी पडलेली हो, डोळे भरून आले होते महाराजांचे पाहताना. 2.5-3 वर्षाचं लेकरू पोटा होतं, त्याला भूक लागली होती, त्याला स्तनपान करायचं होतं, पण स्तनपान करायला आई जिवंत राहिली नव्हती. शिवा म्हणतो, मा अरे काय दृश्य? त्या लेकराला महाराजांनी कडवर घेतलं. ते लेकरू बोलत होतं, राव राज लई भयानक अत्याचार केला हो माझ्या आईवर. अहो लई भूक लागली, व्याकुळ झालो, स्तनपान करायचं होतं. हे सैतान कुणाहून आले काय माहिती नाही. महाराज ज्या नजरेने माझी आई प्रेमाने बघती ना, व्याकुळ होती ना, पुत्राची वार्ता शुभाई के जेवी माता, ती नजर आणि ते डोळे सैतानाने काढून घेतले. शेवटचं बघितलं माझ्या आईने मला. महाराज घरघर डोळे फिरत होते. त्या लेकराचे डोळे बोलत होते आज हे त्या स्वराज्यासाठी. ते लेकरू सांगत होतं, राजा संपलंय सगळं, आता कुणीतरी आधारवड बनण्याची गरज आहे.
अहो गर्दन उडवली, भूक लागली, व्याकुळ झाले लेकरू राज. अरे एकटा मी नाही, असे अनेक आहेत ज्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली गेली. एकटी अशी भगिनी नाही, अशा अनेक भगिनी आहेत ज्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली गेली. राज हे रक्षाबंधन काय असावं महाराजांनी त्यावेळेस दिलं. त्यावेळेस रक्षाबंधन सांगितलं. या भगिनींची महाराष्ट्रातल्या इज्जत वाचवली ना, हे महाराजांनी रक्षाबंधनचा संदेश दिला. पहा काय छत्रपती शिवाजीराजांनी वैभव उभं केलं. महाराजांचे डोळे व्याकुळ झाले. रडावं नाही का? हे परदुःख शीतले स्वतःच असतं, मग तीव्रता कळते काय असते. आई होती ते लेकराची. किती प्रेम करता माय तुम्ही लेकरांवर. 5-1 मिनिटं कीर्तन इकडे तिकडे जाईल, तुम्ही वहीच्या पानावर लिहून देऊ शकता तुम्ही किती प्रेम करता. अरे आम्ही पोटात होतो, गरकन फिरलो, आम्ही लाथा मारले तरी माही तू म्हणती पोरग युरळ्या गच्च्याला की बापाला म्हणती. अरे तुझा ओर धाटून आला आहे, तुला श्वास गुदमारला आम्ही फिरल्यानंतर. एक इताडभर पोट फाडायला लागले तुझं मा, आणि एक ईदभर पोट फाटलं ना, डॉक्टर म्हणतात आई अरे कशा पायी रडती. आई म्हणते डॉक्टर, अरे त्याला डॉक्टर नाही व्हायला लागत, त्याला आई व्हायला लागतं. आणि मग कळतं आई कशाला रडती. लेकुराचं हित आहे माऊलीचे चित्त, त्या आईचं अंतकरण आईलाच माहिती. पोरांनो खरं सांगतो, असं कर्तृत्व सिद्ध करा ना गड्या. आपल्या आईबापाला लई हिनवलंय लोकांनी, आपल्या आईबापाचा लई अपमान केलाय. ज्याने ज्याने तुमच्या आपल्या आईबापाचा अपमान केलाय ना, ज्याने ज्याने आपल्या आईबापाचा अपमान केलाय ना, एक दिवस त्याला दाखवून द्या तुम्ही काय गड्या. नाही तुमच्या आईबापाला या प्रतिकूल परिस्थितीतून परिस्थिती बदलता आली, नाही त्यांना दिवस बदलता आले, पण एक दिवस असा ना हे ते तुमच्या मायबापासमोर सॅल्यूट केला पाहिजे तुमच्या गावाने. खरंच पोरं हे असं पोरग उभं केलं, संस्कारांनी पोरं उभी केली. या कीर्तनातून काय घ्यायचंय आम्हाला, महाराजांकडून शिकायचंय काय, आम्हाला महाराजांकडून सूक्ष्म नियोजन मायक्रो प्लॅनिंग शिकायचंय, महाराजांकडून संघटन गुण शिकायचंय, छत्रपतींकडून आम्हाला शिकायचंय का सांगायचंय शिवचरित्र. अफजल खान फाडणं इथपर्यंत शिवचरित्र नाहीये, उदयभान फाडणं चेलार मामानं तानाजी मालुसरानं इथपर्यंत शिवचरित्र नाहीये. याच्याही पलीकडे जाऊन महाराजांचे काही पैलू अभ्यासले पाहिजेत. परस्त्रीचा सन्मान करणारा माझा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवबाई. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, वदले छत्रपती. आई सुंदर होतीच, पण अजून अशी सुंदर असती तर महाराजांच्या मुखातले शब्द आहेत. अरे काय वैभव उभं केलं इथं. पोरांनो खचू नका बरं का. खरंच सांगतो, हे शिवचरित्र ऐकताना ही प्रेरणा घेऊन जा सोबत. खरंच खचू नका. तुम्ही 30, 32, 35 काय वय ते माहिती नाही, तुम्ही व्यावसायिक आहेत का मला माहिती नाही, तुम्ही व्यावसायिक असाल, तुमचा व्यवसाय कधीतरी इतक्या खाली सगळं संपून जाईल. लोक असतील तुमच्या आता, लोक म्हणतील लई नेटाने व्यवसाय सुरू केलता, अमुक अमुकचं पोरग आहे बघ, त्याला म्हणा गड्या व्यवसाय कसा सुरू केलता माहिती नाही, पण आईबापाचा आशीर्वाद सोबत होता, आता कुठल्या कुठं व्यवसाय गेलाय. हे खरं सांगू का, आई म्हणती माझं पोरग उद्योजक झालंय, माझं पोरग चांगल्या कंपनीत कामाला आहे, माझं पोरग पकवाज वाजवतोय. गुरुजी हे तुम्ही गोसाई गुरुजी पकवाज वाजवता ना, तुमची माय तिथं बसती ना, माझी माय ती म्हणती हे जे गरकन हात फिरतोय ना ते माझं लेकरू आहे. घरी गेल्यावर 2 वाजता बाकी टाकते हो बाबा, 2 वाजता उठती. कुणाला माहिती नाही पकवाज वाजवल्यानंतर भूक लागते, पण मायला माहिती भूक लागते पकवाज वाजवल्यानंतर. लक्ष देऊ नाही का, त्याला आई म्हणतात. धारात ती पडली आई, डोळे भरून आले. महासाहेब जिजाऊ सांगता शिवबा काय झालं रे. शिवबा म्हणतो काही नाही बोलायचं आहे. हे लेकराचे डोळे भरपूर बोलून गेले. अरे सांग ना शिवबा, अरे काय वाटतंय. आई अरे माहिती नाही काय झालं. शिवराज्याभिषेक असेल, या प्रत्येक घटनेत छत्रपती शिवाजी राजांसमोर आईसाहेब जिजाऊ उभ्या होत्या, मायचं कर्तृत्व उभं होतं. त्या बाळाला शब्द दिला, हे लेकरा अरे दुधाचे अभिषेक केले असतील बऱ्याच जणांनी, पण आज रक्ताचा अभिषेक करत हे या स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी राजांनी पाहिलं. आणि मग उभा राहिला महाराष्ट्र. हे अंतकरणातला ठाव चुकला, एक एक माणूस उभा राहिला. तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बहिर्जी नाईक, तिसरा डोळा स्वराज्याचा. हिरोजी इंदलकर सेवे ठाई तत्पर, हिरोजी इंदलकर हे सगळ्यात उभा होता जो खंबीर, ते हंबीर सरसेनापती हंबीरराव मोहिते. लई भयानक वादळ. काय प्रेम केलं या मला. निष्ठा आहे. हे निष्ठा कुणाकडून शिकायची, हंबीरराव मोहितेंकडून निष्ठा शिकायची. आता निष्ठी झाली, निष्ठा संपली. आता कुठली निष्ठा तवा. हंबीरराव मोहिते निष्ठा, अहो निष्ठावंत गुरुजी. नात्यांची पर्वा नाही केली, नाती सगळी धुळीला मिळाली तरी चालेल. छत्रपती शिवाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून हंबीरराव मोहिते उभे राहिले. एवढंच नाही,
तर धर्मवीर शंभूराजांच्या खांद्याला खांद्या उभं राहून 2 छत्रपतींना साथ देणारा जगातला पहिला सरसेनापती हंबीरराव मोहिते लक्षात घ्या. जबरदस्त काय मातीसाठी कौशल्य. मी ज्या मातीतून येतो कोल्हानागड सिंहगड आले असतील कधी, लय बाय आहे ना की गड आला पण शिव गेला तेव्हा पुन्हा येईन तेव्हा सांगेन कसा असतो तो खतरनाक. एका झपक्यातच उदय बांधला. मराठ्यांचा नाद नाही करायचा, लय खतरनाक ते. म्हणजे जात म्हणून नाही बोलत बरं का, कर्तृत्व म्हणून बोलतो. इथं असणारा प्रत्येक जण हिंदू आहे लक्षात घ्या. मी जन्माला काय म्हणून आलोय माहिती नाही, लक्ष दे नाही का. मी मरताना हिंदू म्हणून मरणार आहे लक्षात घ्या. हिंदू म्हणून जाणार बोलतो. आमची माय म्हणती पोरा लय परखड बोलतो बाबा, टीव्ही कीर्तन बघती अशी युट्यूबला कीर्तन. आमच्या लेकी अशा कीर्तन लावून म्हणते बघा बाबांचं कीर्तन लावलंय. घरी आले आई म्हणते यार लय खुंकार बोलतो, जरा हो घे अडचणीत येशील. आईला म्हणलं आई ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे तुझं वर्ग. अरे धर्मासाठी गेलं पाहिजे. मी माझा आदर्श द्यायला नाही तुमच्या समोर आलो, पण आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे, खरंच अभिमान पाहिजे. कोण्या धर्माला आम्ही नावं नाही ठेवत, ज्याच्या त्याच्या परीने त्याचा धर्म श्रेष्ठ असेल, पण हिंदुत्वाचा नाद या जगाच्या पाठीवर कोणी करायचा नाही लक्षात घ्या. वेगळं आहे हिंदुत्व म्हणजे. काय तरुणांची की तुमच्या गावातलं कौतुक आहे. तरुण म्हणजे आज सप्ताहामध्ये एवढे तरुण असावेत, म्हणजे हा सप्ताह यशस्वी केलाय ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी हातात घेतलाय. असो परत आलो तर तानाजी मालुसरे सांगाल बरं का, गुरुजी लय भयानक वादळ ते काय क्षमत होतं का तवा राज. अरे द्या किड राजा म्हणतात हे तान्हा. अरे नको रू बाबा ओ राजा, अरे द्या जातो हा ताना घेतो तो कोठारा. अरे रायबाचं लग्न आहे राज, अरे होईल की रायबाचं लग्न राज, होईल की रायबाचं लग्न. पण ऐका ना राज आधी लगीन कोठाण्याचं मग बादशाह रायबा. जातो राजा हे एका वारात उदय भानाला हल्ला. एकच वार केला, एवढा बी हल्ला नाही उदय भान, एवढा बी. का माहिती का, ज्या वेळेस तानाजी मालुसरेंची ताकद कमी होती ना, उदय भानाच्या पुढे उभे राहिले नाहीत. याशी लई दगडी तुमच्या समोर येतील, पाण्याने रस्ता बदलून निघून जायचं असतं. ही दगडी तिथंच राहत्यात, पण दगडापेक्षा आपली ताकद वाढली ना पाणी त्याच्या वरतून जातं. दगडी दगडाला आदळत्यात आणि मोठ्या दगडाची वाळू होती. ही पाण्याची ताकद आहे, पाण्याने योग्य वेळी त्याची ताकद दाखवायचीच असती. त्यामुळे पाण्याने थांबायचं, संयम ठेवायचा. पुढचा बलाढ्य ना आपण थोडं हो घ्यायचं, त्याला काय करायचे ते करून द्यायचं. आणि मग तुझ्या काय त्याला म्हणतात तुमच्या इकडे, हा तुझ्या पट्टीत आल्यावर मग द्यायचा झपका. मग हा हे खरं आहे बरं का, हे कीर्तन सांगितलं पाहिजे तोरणना. हे काय तुम्हाला तलवार नाही घ्यायला लावत. हे आई या कीर्तनातून तलवारी घ्यायला शिकवलं नाही. आपली मुलं टाळ घेऊन इथं उभी असती ना तरी ती शौर्यवान लक्षात घ्या, तरी शौर्यवान असं हे सांगायचं तात्पर्य होतं. हे सगळा इतिहास बलाढ्य इतिहास सांगत असताना अनेक अंगावर शहरी उभे येतात. परत कधी आलो तर नक्की शिवाकाशी तानाजी एखादा प्रसंग मांडून जाईल. अर्ध्या पाऊन तास जास्त सांगण गाड्या बरं का, जास्त पुन्हा येईल. अफजल खान फाडणे की मजा आली. शेवटचे 10 सेकंद घेतो, माझ्या बेटाचा दुखायला लागले आहे. लय खतरनाक होतं ते, लय खतरनाक. महासाहेब जिजाऊंनी आशीर्वाद दिला, महाराजांनी मावळे उभे केले, स्वराज्य उभं केलं, स्वराज्याची शपथ घेतली. अनेक जाती धर्माची माणसं उभी केली. एक एक माणूस राजांच्या सोबत उभा होता. अनेक संकटाला पेलणारं राजांचं कर्तृत्व उभं होतं. पण मोठं बलाढ्य संकट कोण लायगा शिवाको. आणि मग विजापूरून निघाला अफजल खान. जबरदस्त 7.5 फुटाचा तेज तर्रार नजर, पहाडी छाती, तलवार समशेर जबरदस्त, पहार वाकवल इतकी भयानक ताकद, 2 बाहू शरीर. 7.5 फुटाचा अफजल खान, 5.5 फुटाचा राजा. तुळजापूर फोडलं, मंदिर फोडलं. हे आई तुळजापुरातली तुळजा भवानी फोडली. असा मंदिराला घाव झाला, मूर्तीला घाव झाला, मूर्ती गल्ली. सहकारी म्हणतात हुजूर अरे ये हिंदू के दैवत है हुजूर, ये माफी नहीं देंगे आपको. कमबख्त गुस्ताखो काफिरो बुज़दिलो, अरे हमारे साथ हो क्या हिंदू के साथ हो. हुजूर वैसा नहीं है, ये दैवत हिंदू के है. ये आई तुळजा भवानी उनकी दैवत है, उनकी कुल स्वामिनी है हुजूर. त्या तुळजा भवानीला तुम्ही स्पर्श केला हुजूर, तुम्ही आला विजापूर, पण मला नाही वाटत तुम्ही विजापूरला परत जाताल. हा शोभा तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडन हुजूर. खामोश. आणि मग तुळजा भवानी आक्रोश आला. आई तुळजा भवानी महाराजांच्या स्वप्नात आली. हे गड निवडला प्रतापगड. प्रतापगड म्हणजे जबरदस्त. ऊन वारा पाऊस धारा, बाहेर जायला जागा नाही. जबरदस्त किल्ला. सोबत चला माझ्या सोबत. लई खतरनाक राजाने अफजल खान फाडला. भयानक होता.
आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माती में। हे चला लक्ष द्या इकडं, शेवटी राहिलं कीर्तन। गुरुजी आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र की माती में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में। जबरदस्त हे अफजल खान उभा होता। प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान आलेला आहे। राजेंची पावलं शामियाकडे निघालं राजा गडावरून उतरून निघालं। भेट कुणाची आहे? भेट महाराणी सईबाईंची। सईबाई सांगतात काय झालं हे? सईबाई म्हणजे लई जबरदस्त कर्तृत्व सईबाईंचं। डोळे भरून आले। सई म्हणती महाराज 2 वर्षाच्या असताना शंभूराजे महाराणी सईबाईंनी बोली गेल्या। दूध नाही पाजता आलं। कापूरवळची धाराऊ माता पिढी महाराजांना दूध पाजलं, धर्मवीर शंभूराजांना। सईबाईंनी प्राण सोडला, पण सईबाई सांगतात माझ्या धर्मवीर शंभूराजांना जीवापाड जपा। ऊन वारा पाऊस धरा सहन होणार नाही। शोभा सांगतो हे सई, अरे तो पुत्र कोणाचा आहे? तो पुत्र तुझा आहे। हे सई, अरे तो पुत्र शोभाचा आहे। आणि तुला खरं सांगू का? हे खरंय, ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग वाघ छावा असतं, लक्षात घ्या। छावा होता धर्मवीर शंभूराज, लई भयानक। या 2 राजांचा ठाव या जगात कुणालाच लागला नाही। देणगी होती परमेश्वराची महाराज। हे बीएमबीच्या देठातून सांगतो या तरुणांनो, त्या आतड्या कोतड्या आतल्यात फारले हालत्यात, तुम्हाला माहिती नाही। आमचे वडील कधीतरी कीर्तनाला सोबत असतात, मला म्हणतात जरा हो घेत जा। अरे एवढा आरडून काय विषय का? मी म्हणलं तसं नाही, ते मुळमुळीत आवाजात सांगायचं का? मग राजा म्हणलं कसं काय अफजल खानाचं कसं काय करायचं असं म्हणल्या बोलवताल का तुम्ही परत? तो फाडला बी तसाच पाहिजे। राजा उभा आहेत। राजांनी आई साहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेतला। आई कर्तृत्व सांगितलं, कर्तृत्व महासाहेब सांगतात राजा डावा पाय थरथर कापतोय, थरथर नाही कापायचा। स्वराज्याचा जबरदस्त दुश्मन राजा म्हणतात आई साहेब काळजी करू नका, मुंडकं काढून आणतो अफजल खानाचा कोथाळा काढणार। निघालं राजा प्रतापगडवरून खाली निघालं राजा निघालं। राजेंच्या बरोबर 10 अंगरक्षक जीवा महाला संभाजी कावजी कोंढाळकर। राजेंची खऱ्या अर्थाने आज काय होणार नाही माहिती नाही। मासाहेबांनी देव पाण्यात ठेवले। आओ राजे आओ, अरे कौन है शिवा, अरे कौन है वो जिवा, आने दे वो दख्खन के जिहे को। आणि मग शामियाना उभारला। राजे 5.5 फुटाचे तेज तर्रार नजर, 7.5 फुटाचा अफजल खान। राजे सांगतात हे जिवा, हे जिवा, अरे कात्री आहे का? जिवा म्हणतो राजा कात्री कशा पायी? अरे दाढी कमी कर। अरे राजा दाढी तलवार घेतली कात्री नाही नाही। हे जिवा, अरे कळलं नाही? अफजल खान 7.5 फुटाचा, मी 5.5 फुटाचा। त्यानं मला मिठी मारली, मी त्याला मिठी मारली, मिठी सुटली। मला धरता नाही येणार, पण मला धरता नाही येणार तेव्हा तो माझी धाडी धरल, त्याच्या हातात माझी धाडी येऊ नये म्हणून जेव्हा धाडी कमी कर। धाडीचं सूक्ष्म नियोजन करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज। धाडीचं नियोजन केलं। जीवा म्हणतो राजा मानलं राव तुम्हाला। हे जीवा महाला संभाजी कावजी कोंढाळकर अफजल खानाबरोबर सय्यद बंडा ज्याला बखर बडा सय्यद म्हणती, बडा सय्यद भयानक 9 फूट उडी मारणारा, दानपट्टा चालवणारा, दुश्मनांच्या गर्दनी उडवणारा हा सय्यद बंडा समोर उभा। हे कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत होते। शामियाना उभारला गेला सोबत। चला आई, अरे कसा फाडला अफजल खान। आओ राजे आओ आओ और हमारे गले लग जाओ। आखिर आई गया दख्खन का जुआ सिकंजे में। शामियानात पावलं चालू लागली, शामियानात पावलं चालू लागली। शांतता पसरते। जीवा ए जीवा माझ्याकडे बघू नकोस, तू फक्त सय्यद बंडा बघ। जीवा सय्यद बंडा हल्ला की तुझा दानपट्टा फिरला पाहिजे। जीवा जीवा म्हणतो राज काळजी करू नका, आज जीवा सर्वस्व पणाला लावीन स्वराज्यासाठी। राजेचे डोळे भरून आले, जीवाचे डोळे भरून आले। संभाजी काय करशील? संभाजी म्हणतो राज तुम्ही सांगावं प्राण द्यायचा का? प्राण देईन संभाजी, मीच हानीन अफजल खानाला, पण तुम्ही निघालेत म्हणून जाऊ द्या। संभाजी नाही, सुटला तर धरायचा फक्त बघ। संभाजी म्हणतो चालतंय राज। तसला होता संभाजी 7 फुटाचा भयानक। असं नजर बघितली की अफजल खान म्हणला अरे कैसे हे यम हट्टे हुजूर, तो ख्वाबे मी स्वप्नात जरी आली तरी लय भयंकर येते, त्यांच्या नादाला लागू नका हुजूर। दय राजेंची पावलं शामियानात निघाली। अफजल खानाची नजर, राजेंची नजर आज घाबरली नव्हती, शौर्यवान होता हा। हे यांचे गुरु होते जगद्गुरु तुकोबराय। छत्रपती शिवाजी राजांचे गुरु होते जगद्गुरु तुकोबराय। त्या व्यासपीठात शिकलेलं हे कर्तृत्व होतं। हे ते गुरु होते मासाहेब जिजाऊ, आई गुरु होती स्वतः। आणि मग राजेंना आठवलं स्वराज्य, राजेंना आठवलं स्वराज्य।
राजेंची पावलं चालली. राजांना आठवली ती आई जी तडफडत राजेंच्या समोर प्राण सोडला होता. या मुघलांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला होता. राजेंच्या अंगावर शहारे उभे राहिले. 7.5 फुटाचा अफजल खान, पण राजेंचे डोळे भरून आले. आणि ये कमबख्त शिवा पहले ही रोने लगा. हुजूर वो रो रहा नहीं रहा, वो याद कर रहा है हुजूर, वो अत्याचार याद कर रहा है हुजूर. राजेंच्या अंगावर शहारे उभे राहिले. आओ शिवा आई, आखिर आई गया दख्खन का चुवा सिकंजे में. अरे चिवा नाही, महाराष्ट्राचा वाघ तुझ्या भेटीला आला होता. या सह्याद्रीचा वाघ भेटीला आला होता. आणि मग पावलं चालू लागली खऱ्या अर्थानं. आव राजे आव. राजेंची मिठी पडणार. राजेंची मिठी अफजल खानाला पडली. 2 माव शरीर अफजल खानाचं शरीर राजेंना मिठीत घेतलं. महाराज 5.5 फुटाचा देह, 5.5 फुटाचा देह राजेंचा शांत झाला. गुदमर लगेच झालं. अफजल खानाने पहार वाकवल, त्यांनी मिठी मारली. हाडकांचं काय राहिलं, बरगड्यांचं काय झालं असेल. कडकड कडकड आवाज यायला लागला. समजत नव्हतं संभाजी गावजी अजून इशारा झाला नाही. सय्यद बंडा पाहत होता. कृष्णा भास्कर कुलकर्णी शांत झाला होता. जीवा महालाकडे नजर गेली. लालबुंद डोळे बघितले. जीवाचे दानपट्टे बाहेर निघत होते. पण राजा खुणवत होतं, नाही जीवा, ही उचित वेळ नाही, ही उचित वेळ नाही. अजून तुझ्या राजा सहन करीन स्वराज्यासाठी. संपला राजा आई. श्वास गुदमरला. संपवून अफजल खानानं लालबुंद डोळे झाले. थरथर अंग कापायला लागलं. असा धरला, दगा झाला, कळलं नाही दगा झाला. आई भवानी ताकद दे तुझ्या राजाला. या भगवा होता कमरेला भगवा. भगव्याला नमन केलं, भगव्याला स्मरण केलं. भगवा अरे झुकून देत नाही. अरे भगवा म्हणजे शान, भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा छत्रपती शिवाजी राजांना पडून देत नव्हता, झुकून देत नव्हता, मरून देत नव्हता. शिवराजे ताट उभे राहिले. आई तुळजा भवानी आठवली. अंगावर शहारे उभे राहिले. महासाहेब जिजाऊ डोळ्यासमोर आल्या. महाराणी सईबाई डोळ्यासमोर आली. लोक मारली आमची, लहान मुलं डोळ्यासमोर आली. या माता भगिनींना डोळ्यासमोर आणलं आणि राजाचे डोळे भरून आले. आई भवानी ताकद दे. आणि मग मिठी पडली. संपला राजा, संपलं स्वराज्य. काय होईल माहिती नाही, या क्षणाला माहिती नाही. स्वराज्य संपलं. आणि आणि मग सुटली मिठी सुटली. कटार घेतली अफजल खानानं. आई तुळजा भवानीनं कौल दिला. मिठी सुटली. अफजल खानाने कटार घेतली. सपकर वार केला. चिलकत होता अंगाला. चिलकत चिलकत चिलकत. काही नाही झालं, काही नाही झालं, काही नाही झालं. राजे वाचले. वाघनक्या घेतल्या. अरे सत्तर अफजल खानाच्या पोटात झुपसल्या. खपकन कोताला बाहेर काढला. दगा शेर कृष्णाजी आला. कृष्णाजी उडी टाकली. राजेंवर वार केला. सब कृष्णाजी आला. कृष्णाजी आला. राजेंच्या उजव्या मस्तकावर वार झाला. वार हुकला. राजेंच्या उजव्या मस्तकावर. राजेंना चक्कर आली. राजेंना भवंती आली. राजे पडणार. सय्यद बंडा आला. अफजल खान सांगतो, सय्यद बंडा उडा उस काफिर शिवा की गर्दन. आला सय्यद बंडा. 9 फुटुडी मारली. आई कर दानपट्टा फिरवला. राजे म्हणतात जीवा सय्यद बंडाचा हात आला. जीवा 10 फुटुडी मारली. सय्यद बंडाचा हात पुढे दिसत होता. 10 फुटुडी मारली. गरगर दानपट्टा फिरवला. आणि जीवानं सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. आणि जास्त रडला होता. जीवा वाचला. शिवा प्रौढ क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. झालेले सेवा पांडुरंग परमात्म्या चरणी समर्पित करतो, अर्पण करतो. बोलताना काही चुकलं वाणीतून एखादा शब्द गेला अंतकरणातून माफी मागतो. जे काही बोललो माझे गुरुवर्य वैकुंठवासी, माझे वडील वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांच्याच निर्कृपा. जे काही बोललो माझे वडील महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज आत्तार यांच्याच निर्कृपा. आणि खऱ्या अर्थानं या गुरुजनांच्या वाणीतून
या ठिकाणी ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी अतिशय सुंदर साथ दिली. तुमचा वेळ आज 11:30पर्यंत घेतला बरं का. पण मला बी दूर जायचं आहे. मी 400 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 400 किलोमीटरचा प्रवास करून एवढ्या एनर्जीत बोलणं आणि लई लाईन दुरीत राहणं लई अवघड असतं. खऱ्या अर्थानं एवढ्या ह्याचं कौतुक माझं मला नाही सांगायचं, पण खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं असणारं चेहऱ्याचं तेज, तुमचे हावभाव इथून दिसत होते. काहींच्या अंगावर शहारे आलेले, अरे काय तुमच्या हृदयात राजे उभे राहिलेले. आणि खरंच आमचा हा दीक्षेचा सप्ताह खऱ्या अर्थानं हे कुणीतरी आदर्श घ्यावा असा आपला हा कणणारी नाम सप्ताह आहे. आणि म्हणून सगळ्यांना तुमचं खऱ्या अर्थानं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बोलताना काही वाणीतून चुकला असेल तर अंतकरणातून माफी मागेल. तुमचं एक मला सगळ्यात जास्त आवडलं की कुणाची नावं नका घेऊ, पण खऱ्या अर्थाने हे सगळ्याच एक नंबर आहे. मगच कार्यक्रम चांगला होतो. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली.